एकदा का संन्यास घेतला त्यानंतर कौटुंबिक जीवन सुरू करणे त्या काळी समाजाला मान्य नव्हतं. त्यामुळे आळंदीच्या शास्त्री पंडितांनी त्यांच्यावर बहिष्कार टाकला होता. विठ्ठलपंतांनी ब्राह्मणांना निरनिराळ्या मार्गांनी विनवणी केली आणि त्यांच्याद्वारे केलेल्या पापाबद्दल प्रायश्चित्त करण्यासाठी काहीतरी सुचवावे अशी विनंती केली. परंतु ब्राह्मणांमधील रूढीवादी घटक 1 इंचीची घसरण करण्यास आणि धागा समारंभास परवानगी देण्यास तयार नव्हते. शेवटी त्यांनी सर्व धार्मिक पुस्तकांचा उल्लेख केला आणि ते म्हणाले की जर विठ्ठलपंतांनी केलेल्या महान पापापासून मुक्त झाले असले तरी त्यांनी आणि त्यांची पत्नी रुक्मिणीबाई यांनी गंगा आणि यमुना परिषदेत आपल्या प्राणाची आहुती दिली पाहिजे.